वळूयात पुढील बातमीकडे। गेटवे ते JNPA प्रवास आता केवळ 40 मिनिटात होणार आहे। ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। 2 ई-वॉटर टॅक्सी 22 सप्टेंबर पासून धावणार आहेत। जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटींचा वापर होतो। 1 तासाहूनही अधिक वेळ या प्रवासासाठी लागतो। मात्र आता या ई-टॅक्सीमुळे हा प्रवास 40 मिनिटांपर्यंत येऊन पोहोचणार आहे। गेटवे ते JNPA दरम्यान जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटी वापरात आहे। त्यातून प्रवास करण्यासाठी 1 तास किंवा त्याहून अधिक किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागतो। त्यात सर्व लाकडी बोटी आता जुन्या झालेल्या आहेत। त्यामुळे JNPAने या मार्गावर विद्युत वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2 ई-वॉटर टॅक्सी सेवा देणार आहे। 22 सप्टेंबर पासून ई-वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे। तर सुरुवातीला या 2 ई-वॉटर टॅक्सी सेवेसाठी 22 सप्टेंबर पासून सुरू होते। तर 22 सप्टेंबर पासून आता या ई-वॉटर टॅक्सी सेवा देणार आहे। त्यामुळे गेटवे ते JNPA हा प्रवास केवळ 40 मिनिटात पार करणं शक्य होईल। आता पाहूयात क्रीडा क्षेत्रातील बातम्या। भारताने पुरुष हॉकी आशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकले। रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केलाय। भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकलंय। या विजयासह भारताने 2026 च्या विश्वचषकातही स्थान मिळवलंय। इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली। सुरुवातीचे 2 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले, पण तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केलाय। आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ कसून सराव करतोय। मात्र सोशल मीडियावर हार्दिक पांड्याच्या घड्याळाची चर्चा रंगलेली आहे। कारण हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत पाकिस्तानने आशिया कपसाठी निवडलेल्या 17 खेळाडूंच्या एकत्रित वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे। तर त्याची किंमत वाचून अनेकांचे डोळे फिरलेत। आशिया कप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे। कारण संजू सॅमसन फिटनेसच्या फेऱ्यात अडकलाय। कारण सरावादरम्यान संजू सॅमसनला दुखापत होत असल्याचं दिसून आलंय। त्याला चालताना अडचण येत असल्याचं सांगितलं जातंय। भारताने प्रथमच जागतिक तिरंदाजीत कंपाऊंड प्रकारात सांघिक सोनेरी यश मिळवलंय। भारताने फ्रान्सवर विजय मिळवलाय। पुण्यात तिरंदाजीचे प्राथमिक धडे गिरवलेल्या प्रथमेश फुगेने भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलंय। टीम इंडियाचा मधल्या फळीचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची इंडिया अ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे। बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया अ संघाच्या भारत दौऱ्यासाठी इंडिया अ संघाची रेड बॉल टीम जाहीर केली आहे। जर श्रेयस अय्यर कर्णधार झाला तर पंजाब किंग्सचे सहाय्यक प्रशिक्षक सुनील जोशी त्यांच्यासोबत काम करताना दिसू शकतात। बीसीसीआयच्या उत्पन्नाबाबत अलीकडेच एक अहवाल समोर आलाय। बीसीसीआयने गेल्या 5 वर्षात भरघोस कमाई केली आहे। मागील 5 वर्षात बीसीसीआयने 14,627 कोटी रुपये कमावलेत। त्यापैकी 4,193 कोटी रुपये गेल्या आर्थिक वर्षातच आले आहेत, असं या अहवालात म्हटलंय। 2 वेळा विश्वविजेती राहिलेल्या निखत झरीननं शानदार पुनरागमन केलंय। इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवलाय। त्याचवेळी टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेन आणि इतर 2 भारतीय बॉक्सरना पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागलाय। टीम इंडिया जर्सी प्रायोजकाशिवाय क्रिकेट आशिया कपमध्ये खेळणार आहे। एसीसीने शनिवारी टीम इंडियाचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय। व्हिडिओमध्ये भारतीय जर्सीची झलक पाहायला मिळाली असून ड्रीम 11चे नाव काढून टाकले, तर नवीन जर्सीवर कोणत्याही प्रायोजकाचं नाव नाहीये। बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू होती, पण आता महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे। बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक 29 सप्टेंबरला होणार आहे। त्याच दिवशी नव्या अध्यक्षांची निवड होईल।